किंवा भैयासाहेब फक्त काम करू शकतात. मी बघितलं त्यांना की कंटिन्यू कामातच आहे. पण कधी मी एवढे विरोध झाले साहेबांना, कोणी काय काय मोबाईलवर शिव्या दिल्या, पण कधी संयम सोडलं नाही. कधी भैयासाहेबांनी असं वाईटपणाबद्दल बोललं नाही. हे आज आमच्या डोक्यात बसलेलं किंवा हा नेता काय आहे. आता तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी माझ्यावर काय प्रसंग घडला. नेत्याने राजकारण झालं साहेब, माझ्या 500 कोटीचं भ्रष्टाचाराचा आरोप झाला. 500 रुपये नव्हते माझं इलेक्शन. आज आम्ही तुमच्या सोबत काय किंवा आम्ही वेगळ्या लोकांच्या बरोबर विनाकारण चुकीच्या लोकांबरोबर राहायला गेलो आणि खरंच पाहिलं तर आम्ही तालुक्यात तुमच्या सोबतच राहायला पाहिजे होतं. ठीक आहे, बापू होते तोपर्यंत आम्ही तुम्हाला विरोधात केलं असतं तर काही नव्हतं. पण दरवेळेस कोणतरी नवीन माणूस उभा राहते, आम्हाला वेळेस मदत करा. आमचं गाव बी भर काढल्यासारखं आमच्या मागे येते, ते बी मतदान तुम्हाला तुमच्या विरोधात करत होतं. आज आम्ही आमच्या गावाचा विकास करू शकलो नाही. राष्ट्रवादी येण्याचे कारण दुसरं की आमच्या साहेब गावाचे काही प्रश्न आहेत. आमच्या इकडं हा पांधन म्हणजे 90% गाव ह्या रोडने 2 गाव आहेत आमचे रस्ते आहेत, भोगाव आणि आरागाडचा रोड. हे साहेब हे म्हणजे 90% गाव त्या रोडने जात आहे, त्या रोडच नाही साहेब इतके दिवसात. आम्हाला एक विनंती की आज आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा करतो की तुम्हाला 100% ह्या मंगळूरमधून तुम्हाला लीड राहणार म्हणजे राहणार. पण आमच्या जे समस्या आहेत हे म्हणजे त्रस्त आहेत लोक. आमचं गाव खूप मोठं आहे, आमदाराचं गाव आहे, पण आमचे चड्डे बी फाडलेले आहेत. आमचं काहीच विकास झालेला नाही. नुसतं आम्ही म्हणायला गेलो, कोणी आम्हाला नुसतं वापरून घेतलं नाही प्रत्येकाने. पण भैयासाहेब दरवेळेस विचारायचे की यार मला विरोध काय करता तुम्ही, माहीत कुठं चुकलंय. साहेब तुम्ही चुकले नव्हते, आम्ही चुकलो होतो. आता आम्ही ती दुरुस्त केलेली. आज आम्हाला फक्त तुम्ही पदरात घ्या आणि आमच्या गाव सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या ज्या समस्या आम्ही तुम्हाला निवडून आल्यानंतर सांगू, आता नाही सांगत. ह्या ज्या गावाच्या ह्याच नाही तर वैयक्तिक बी काही लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही तुम्हाला वैयक्तिक इलेक्शन झाल्यानंतर काही सांगू. आणि आम्हाला ह्या इलेक्शन मध्ये साहेब काही तुमचे दारू नाही पाहिजे, काही पैसे नाही पाहिजे. आम्हाला फक्त तुमचा मान सन्मान आणि प्रेम पाहिजे. आज आम्हाला आमच्या गावातील काही लोकांच्या ऊसाचे प्रश्न असतील साहेब, हे विनाकारण गोरगरीब लोक आहेत ज्यांचे म्हणजे पोट त्या ऊसावर आहे, पण त्या ऊसामुळे आमच्या अर्धे गाव उपाशी म्हणजे मेहनत करतात रात्र दिवस आणि ते ऊस जात नाहीये लोकांचा. काही ऊस बाहेर पुढं बळजबरी नेऊन द्यावा लागतो, काही गावातल्या काही अडचणी असतील काय असतील. पण ह्या आम्हाला सगळ्यांना साहेबांना मी एक विनंती करेल की आम्ही जेव्हा येऊ त्यावेळेस आमचं निदान ऐकून तरी घ्या की काय प्रॉब्लेम आहे आमच्या गावातले, काय ऊस जात नाही किंवा आम्ही चुकत असल्यामुळे तुम्ही आम्हाला साहजिकच विरोधात काम करत असतो, तुम्ही आमचे काम होत नसतील. पण आता आम्ही तुमच्या सोबत आहेत. आम्हाला आता तुमच्या इंजिनला आमच्या डबा जोडलेला आहे, त्याच्यामुळे आमच्या गावकऱ्याचे आता 100% काम आता होतीलच. आणि तालुक्यामध्ये साहेब मी जवळपास माझं काम मी बापू सोबत होतो, आम्ही तुम्ही पाहिलं असाल कुठल्याही स्वार्थासाठी नव्हतं ना. आमचे मी त्याच्यासोबत काम केलं, कुठलाही स्वार्थ नव्हता. फक्त लोकांचं काम. तुम्ही गावातल्या लोकांना पण विचारा, कधी स्वार्थासाठी कोणासोबत राहिलं नाही, कोणाच्या पैशासाठी कोणाला हे केलेलं नाही. पण आमच्या फक्त प्रामाणिक इच्छा आहे की पब्लिकचं काम झालं पाहिजे. तर सगळ्यांना गावकऱ्यांना विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला एवढं बटन दाबा की तिथं खून पडली पाहिजे. आज आपल्याला अभिमानाने पुढच्या वेळेस भैयासाहेबांना जाता आलं पाहिजे की बाबा तुम्ही आपल्या ते बटन दाबलं की लक्षात आलं पाहिजे की ही मशीन जेवढं खून कसं काय पडलेली ते लक्षात आलं पाहिजे की मंगळूरच हे वन साइड देतं फक्त तुतारीला आपलं मतदान झालेलं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद.